मला स्वप्न पडणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांना आणि राजमातांना स्वप्न पडलं कशाचं? स्वराज्याचं स्वप्न पडलं. स्वराज्याचं स्वप्न पडलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं. क्रांतिकारी म्हणजे सर्वात पहिले मंगल पांडे यांना स्वप्न पडलं कशाचं? स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं. स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं मंगल पांडेजींना आणि स्वातंत्र्याची ठिणगी त्यावेळेला पेटली गेली आणि पाहता पाहता 150 वर्षाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळालं. आता मला एक स्वप्न पडलंय पुन्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर या वेळेला उत्तरेच्या बाजूने म्हणजे शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पुणे जिल्ह्यावर विराजमान झालेला असेल. किती सुंदर स्वप्न आहे विलासराव. इतकं सुंदर स्वप्न मला पडलंय का तर तो जो रेशो बिघडलाय ना 65 आणि 35% तो आता आपल्याला बदलायचा. आणि जी चूक त्यांनी केली ती चूक आम्ही कधीच करणार नाही. दक्षिणेला सुद्धा 50% आणि उत्तरेला सुद्धा पुणे जिल्ह्याच्या 50% न्याय देण्यासाठी हा तराजू आहे. आणि तो तराजू आहे छत्रपती शिवरायांच्या जुन्नरच्या किल्ले शिवनेरीचा हा तराजू आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे समोर उमेदवार कोण याची चिंता करू नका. माझ्या ह्या एका वाक्याने आज बदल झालाय. आंबेगाव तालुका, खेड, शिरूर, जुन्नर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो 24 पैकी 18 जागा या शिवसेना मित्र परिवार जिंकल्याशिवाय राहणार नाही. हे 100% काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदान चुकू बिलकुल भविष्य म्हणजे पाठीमागे सगळ्यांनी उभे राहा. कारण आपल्याला विकास करायचा आहे. या निवडणुका विकासाच्या आहेत. लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याच्या या निवडणुका आहे आणि निरंतर विकास करणं